श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील 14वा अध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. हा अध्याय आपल्याला खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवतो. स्वामींचा सेवेकरी कसा असावा, स्वामींची भक्ती कशी करावी, बाह्य दिखावा नव्हे तर अंतःकरणाची शुद्धता किती महत्त्वाची आहे हे या अध्यायातून स्पष्ट होते. नमस्कार, मी पूजा. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. अध्यायाची सुरुवात गुरूंच्या वंदनेने होते. कवी अत्यंत नम्रतेने म्हणतात, हे स्वामी, तुमच्या कृपेनेच माझ्याकडून हे वर्णन होत आहे. यातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी नम्रता आणि गुरुचरणी वंदन असणे आवश्यक आहे. आपण केलेलं कोणतंही चांगलं कार्य करण्याची बुद्धी आपल्याला स्वामीच देत असतात आणि स्वामीच आपल्याकडून चांगले कार्य करून घेतात. आणि कोणतीही सेवा जेव्हा आपल्या हातातून होते तेव्हा ती फक्त आणि फक्त स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात. अशी जाणीव प्रत्येक स्वामी भक्तांनी स्वतःला वारंवार करून द्यावी आणि अनन्यभावे महाराजांना शरण जावे, तेव्हाच आपल्याला स्वामींची कृपा प्राप्त होत असते. तर 14वा अध्याय, स्वामी चरित्र सारामृतातील 14वा अध्याय हा या अध्यायातूनच स्वामी स्तवन सुद्धा तयार केलेले आहे. तर अध्यायाच्या सुरुवातीला सांगितले आहे की सकाळी उठताच स्वामींचे नामस्मरण करावे. दिवसाची पहिली आठवण जर स्वामींची असेल तर पूर्ण दिवस मंगलमय होतो. त्यामुळे सकाळी उठल्या सर्वात आधी मनात इतर विचार येण्याआधी श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण झाले तर मन शुद्ध आणि स्थिर राहते. त्यानंतर अध्यायामध्ये पुढे सांगितले आहे, आपली सकाळची प्रातःकर्मे आटपून म्हणजेच सुशीलभूत होऊन देवपूजा करायची आहे. स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करावा. फोटो असेल तर स्वच्छ कपड्याने पुसून महाराजांची षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर स्वामींना चंदनाचा टिळा लावून, अष्टगंध लावून अक्षदा अर्पण कराव्या. सुगंधित फुले अर्पण करावी आणि यथाशक्ती नैवेद्य महाराजांना अर्पण करावे. धूप दीप ओवाळावे. नैवेद्यामध्ये घरामध्ये जे काही शाकाहारी जेवण रोजच्या रोज आपल्या घरामध्ये बनवत असतो त्याचा नैवेद्य सगळ्यात आधी महाराजांना दाखवावा. किंवा ते शक्य नसल्यास साखर, खडी साखर किंवा दूध साखर किंवा विविध प्रकारचे फळे याचा नैवेद्य सुद्धा महाराजांना दाखवू शकता. आणि महाराजांना तांबूल विडा सुद्धा अर्पण करावा असे सुद्धा या अध्यायामध्ये सांगितले आहे. त्यानंतर महाराजांना मनपूर्वक नमस्कार करावा, मुजरा करावा आणि स्वामींची स्तुती करावी. महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत. श्री स्वामी समर्थ हेच ब्रह्मा विष्णू महेश आहेत. अग्नी, वायू, पाणी, आकाश, जीवन, पृथ्वी, चंद्र, इंद्र, सूर्य आणि 8 दिशांचे रक्षक अशी सर्व तत्वे आणि रूपे ही स्वामींचीच आहेत. ते जगाच्या सर्व दिशांचे, सर्व देवतांचे, सर्व शक्तींचे केंद्र आहेत. निर्गुण स्वरूपात आणि सगुण स्वरूपामध्ये एकाच वेळी सर्वत्र महाराज उपस्थित आहेत. निर्गुण आणि सगुण दोन्ही स्वरूपे स्वामींचीच आहेत. भक्त ज्या भावाने उपासना करतो त्या भावाने स्वामी त्याला अनुभव देतात. कर्ता आणि करविता फक्त महाराजच आहेत. ही जाणीव नेहमी आपल्या मनामध्ये ठेवावी. महाराजांची आपल्याला प्राप्ती व्हावी यासाठीच आपल्या मार्गामध्ये जे काही षडरिपू असतात, जसे अहंकार, मत्सर, लोभ, क्रोध, तर ह्या सगळ्या षडरिपूंचे अडथळे येतात ते कमी व्हावे यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आहे. साधू संतांचा संग करावा, सत्य आचरण करावे, नेहमी सत्याचीच बाजू घ्यावी आणि सत्यानेच वागावे. गुरुवारी व्रत, जप, नामस्मरण, मानसपूजा ही साधने मन शुद्ध करतात. नियमित साधना केल्याने हळूहळू मनातील अस्थिरता कमी होते, जीवनात शांती येते. स्वामींचे नाव हेच खरे तारक आहे आणि स्वामींची तुम्हाला जी आवडेल ती सेवा तुम्ही करू शकता. पुढे अध्यायामध्ये सांगितले आहे की गुरुवारी दिवसभर उपवास करून तो प्रदोषकाळी सोडावा. अशा प्रकारे उपवास करून महाराजांची सेवा केल्याने त्या भक्ताला योग्य, अयोग्य, सत्य, असत्य यातला फरक ओळखण्याची बुद्धी मिळते. गुरुवार हा संपूर्ण दिवस महाराजांच्या सेवेमध्ये घालवावा. स्वामींच्या चरित्राचे वाचन करावे, स्वामींचे नामस्मरण करावे. ह्या अध्यायामध्ये सांगितले आहे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. म्हणजेच जो कोणी स्वामींना अनन्यभावी शरण जाऊन अंतःकरणापासून महाराजांचे नामजप करतो त्याचे कल्याण स्वामी महाराज नक्कीच करतात. नामस्मरणाचे महत्त्व हे स्वतः स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना नेहमी सांगितले आहे. महाराज नेहमी म्हणत असत, जो माझे अखंड नामजप करतो त्याला मी अखंड जपत असतो.
प्रारब्ध कोणालाही सुटले नाही, ते सर्वांना भोगायचेच आहे. पण त्याची तीव्रता कमी करण्यासाठी एकच जालीम उपाय आहे आणि तो म्हणजे महाराजांचे अखंड नामस्मरण. स्वामींचे नामस्मरण हे स्त्री पुरुष कोणीही करू शकतो. स्वामींच्या नामजपाला कोणत्याही जातीचे बंधन नाही, त्यामुळे अगदी कोणीही महाराजांचे नामस्मरण केव्हाही करू शकतो. ज्यांना इतर दिवशी सेवा करणे शक्य नाही त्यांनी निदान गुरुवारी तरी जमेल तेवढी जास्तीत जास्त स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. संसारामध्ये असताना सुद्धा माझ्याकडून महाराजांची सेवा, त्यांचे नामस्मरण हो आणि माझे करता करविता हे फक्त स्वामी महाराजच आहेत आणि अशी स्तुती स्वामींची या अध्यायामध्ये केली आहे. त्यानंतर मानसपूजेचे महत्त्व सुद्धा या अध्यायामध्ये सांगितले आहे. मानसपूजा केल्याने आपण स्वामींच्या अधिक जवळ पोहोचतो. या पूजेला वेळेचे, जागेचे असे कोणतेच बंधन नाही. मानसपूजा कशी करावी याबद्दलचा सविस्तर माहिती असलेला इन डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे, तर तो नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर स्वामींच्या चरित्राचे वाचन किंवा श्रवण केल्याने आपली सगळ्या दोषातून सुटका होते. त्यामुळे स्वामींच्या कोणत्याही चरित्राचे वाचन तुम्ही नेहमी करावे. शुद्ध अंतःकरणाने केलेली भक्ती स्वामींना अधिक प्रिय असते. तुम्ही स्वामींची कितीही षोडशोपचारे पूजन करत असाल आणि तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची स्वार्थी भावना आहे किंवा फक्त तुम्ही तुमचा स्वार्थ पूर्ण व्हावा ह्यासाठी स्वामींची पूजा करत आहात, तर असे दांभिक आणि फक्त स्वार्थापोटी पूजा करणारे स्वामींना आवडत नाही किंवा भक्तीचे ढोंग करणारे जे भक्त आहेत ते स्वामींना आवडत नाही. अशा दांभिक लोकांकडे स्वामी कधीच बघत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त एक फूल जरी शुद्ध मनाने आणि स्वामींना अनन्यभावे शरण जाऊन भक्तिभावाने अर्पण केले तरी स्वामींना ते अतिशय प्रिय आहे, असे या अध्यायामध्ये सांगितले आहे. त्यानंतर अध्यायामध्ये महत्त्वाची गोष्ट जी सांगितली आहे ती म्हणजे आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांचे. खूप मोठे भक्त आहो याचा गाजावाजा कधीही करू नये किंवा मी स्वामींचा खूप मोठा सेवक आहे, मी स्वामींचा एवढा जप करतो, एवढे पारायण करतो, तेवढे पारायण करतो असे चार चौघामध्ये सांगून त्या गोष्टीचा गर्व कधीही करू नये. कारण महाराजांची सेवा ही आपण कोणी किती सेवा करावी हे सगळं काही स्वामी ठरवत असतात. कोणाकडून किती सेवा करून घ्यायची हे स्वतः स्वामी ठरवत असतात आहेत. महाराजांच्या सेवेचा प्रचार नक्की सर्व स्वामी सेवेकरांनी करावा, पण मी किती मोठा स्वामी सेवेकरी आहे, मी स्वामींची खूप सेवा करतो हे लोकांना कधीही सांगत बसू नये. आणि आपण स्वतःच्या सेवेचा गर्व आणि त्याचा गाजावाजा केल्याने आपली भक्ती शून्य झालेली असते, असे या अध्यायामध्ये अतिशय मोलाचा बोध आपल्याला सांगितलं गेला आहे. अध्यायाच्या शेवटी फलश्रुती सांगितली आहे. जो भक्त श्रद्धेने हा अध्याय वाचतो, ऐकतो किंवा मनन करतो त्याला मानसिक शांती मिळते, संकटे कमी होतात, स्वामींची कृपा त्यांच्यावर सदैव राहते. तर स्वामी भक्तांनो, या अध्यायाचा खरा संदेश असा आहे की स्वामींना मोठे मोठे विधी नको, त्यांना हवे आहे एक निरागस, स्वच्छ, श्रद्धायुक्त हृदय. नामस्मरण करा, साधेपणाने जगा, सत्याचा मार्ग स्वीकारा आणि मग स्वामी स्वतः तुमच्या जीवनात प्रकाश निर्माण करतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.